नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात शेतीची उत्पादकता वाढवण्याकरता अधिक गुंतवणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. नितीन गडकरी यांच्या हस्ते अमरावतीत सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचं भूमिपूजन. राज्यात 50 स्मार्ट गावं तयार करण्याच्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न चालू. राज्य विधान परिषदेच्या 7 जागांसाठीचे मतदान पूर्ण. मतमोजणी येत्या 23 तारखेला. स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया मोहिमेच्या यशस्वीतेसाठी राज्य सरकारांनी पुढाकार घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी शिक्षण पद्धती आवश्यक असल्याचं एकनाथ खडसे यांचं प्रतिपादन. आणि उत्तर भारतासह काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला. राज्यातही गारठा कायम. नमस्कार आणि सविस्तर वृत्त. शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्याकरता शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवण्यावर भर दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 117व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आणि चर्चासत्राचं उद्घाटन करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमधून आणि हवामान बदलाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढणं हे आव्हानात्मक काम सरकारपुढे आहे. राज्याच्या सकल उत्पन्नात शेतीचा वाटा 11% आहे, पण शेतीवर अवलंबून असलेली जनता 75% आहे. ही तफावत दूर करण्याकरता संरक्षित सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारनं जलयुक्त शिवार अभियान राबवल्याचं ते म्हणाले. शेतीला पाण्याप्रमाणेच विजेचीही गरज भासते, म्हणूनच याबाबत लवकरच एक बृहत योजना आणण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. या कार्यक्रमात कृषी संवादिनी 2016 या दैनंदिनीचं प्रकाशन आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या SMS सेवेचं लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. अमरावती शिवाजी शिक्षण संस्थेतही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून तिथं उपस्थित होते. देशमुख यांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करून विदर्भातल्या बहुजन समाजाच्या गरीब, शोषित आणि पीडित जनतेला शिक्षण मिळावं म्हणून आयुष्यभर प्रयत्न केले असं सांगत, आज शिक्षणावर होणारा खर्च हा देशातली भावी पिढी निर्माण करण्यासाठीची गुंतवणूक असून शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झालं पाहिजे असं गडकरी म्हणाले. चिखलदऱ्यात पर्यटन विकास साधण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांचा पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येतोय. पुढल्या एका महिन्यात या आराखड्याला मंजुरी देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अमरावतीत सांगितलं. अमरावती जिल्ह्यात 9,931 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचं भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात विविध विकास कामं हाती घेण्यात आली आहेत असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की पूर्वी मेळघाटात संपर्क आणि संवाद साधनं नसल्यानं बालमृत्यूंचं प्रमाण जास्त होतं. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख बिल गेट्स यांच्याबरोबरच्या चर्चेत स्मार्ट विलेज ही कल्पना पुढे आली. त्यानुसार हरिसाल हे राज्यातलं पहिलं डिजिटल व्हिलेज तयार करण्यात येणार आहे. याच धर्तीवर राज्यात 50 स्मार्ट गावं तयार करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. विकासात रस्त्यांची उपलब्धता महत्त्वाची असल्यानं विदर्भात रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर कामं हाती घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितलं. गेल्या केवळ एका वर्षात 12,316 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आमच्या सरकारनं बांधले असून येत्या 5 वर्षात एकट्या महाराष्ट्रात 2 लाख कोटी रुपये खर्चाचे रस्ते बांधू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य विधान परिषदेच्या 7 जागांसाठी आज कोणताही अनुचित प्रकार न घडता सरासरी 99% मतदान झालं. मुंबईतल्या 2 जागांसाठी शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार प्रसाद लाड रिंगणात आहेत. 230 मतदारांपैकी मनसेचे 28 नगरसेवक तटस्थ राहिले. धुळे नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे अमरीशभाई पटेल आणि भाजपचे डॉक्टर शशिकांत वाणी यांचा सामना होत असून त्यासाठी 99.24% मतदान झालं. सोलापूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे आणि अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांच्यात लढत असून 99.5% मतदान तिथं झालंय. साऱ्या राज्याचं लक्ष लागलेल्या कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसतर्फे सतेज पाटील निवडणूक लढवत आहेत. बंडखोर महादेव महाडिक यांच्यासमोर ते अपक्ष म्हणून उभे आहेत. जिल्ह्यात 100% मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. अकोला, वाशिम, बुलडाणा जागेसाठी शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रवी सकपाळ यांच्यात थेट लढत आहे.
जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर, नांदुरा, मलकापूर, मोताळा, तेल्हारा आणि खामगावमध्ये 100%, तर अकोला तालुक्यात 99.26% मतदान झालं. वाशिम जिल्ह्यात 158 पैकी 157 मतदारांनी आपला हक्क बजावला. बुलढाणा जिल्ह्यातल्या 13 मतदान केंद्रांवर सरासरी 99.2% मतदान झालं. अहमदनगर जिल्ह्यातही 429 पैकी 428 जणांनी मतदान केलं. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण जगताप आणि शिवसेनेचे शशिकांत गाडे यांच्यात सामना आहे. मतमोजणी येत्या 30 तारखेला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या 15व्या आवृत्तीतून आकाशवाणीवरून जनतेशी संवाद साधला. यावेळी मोदींनी अनेक मुद्द्यांना स्पर्श करत आपले विचार व्यक्त केले. देशातला युवा वर्ग प्रतिभासंपन्न असून केंद्र सरकारचं स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया हे अभियान युवा वर्गासाठी एक नवी संधी घेऊन येईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या अभियानाचा कृती आराखडा येत्या 16 जानेवारीला सादर होईल. या कार्यक्रमात IIT, IIM सारख्या संस्थांना या कार्यक्रमाशी जोडलं जाईल असं त्यांनी सांगितलं. देशाच्या कानाकोपऱ्यात हे अभियान पोहोचवण्यासाठी राज्य सरकारांनी पुढाकार घ्यायला हवा असं आवाहन मोदींनी केलं. स्टार्टअप इंडिया, स्टैंड अप इंडिया युवा पीढ़ी के लिए एक बहुत बड़ा अवसर लेके आई है. स्टार्टअप के संबंध में हमारे यहाँ एक सोच बंदाई बन गई है. जैसे डिजिटल वर्ल्ड हो या IT प्रोफेशन हो, ये स्टार्टअप उन्हीं के लिए जी नहीं. हमें तो उसको भारत की आवश्यकताओं के अनुसार बदलाव लाना है. देशाच्या विविध भागातून स्वच्छतेसंदर्भात अनेक सामान्य लोक हातभार लावत असल्याची उदाहरणं त्यांनी दिली. स्वच्छतेची दिलेली हाक आता घराघरापर्यंत पोहोचली असून पर्यटन स्थळं, तीर्थस्थळांवर स्वच्छता राखण्यासाठी विशेष भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. गावागावात वीज पोहोचवण्याचा केंद्र सरकारचा 1000 दिवसांचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं ऊर्जा विभाग काम करत असल्याचं मोदी म्हणाले. अहमदाबादचे अंधशिक्षक दिलीप चौहान यांनी आपल्या शाळेत ॲक्सेसिबल इंडिया डे हा उपक्रम राबवला. या कार्यक्रमाचा उपयोग अपंग व्यक्तींना झाल्याचं सांगतानाच या कार्यक्रमात विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले असंही त्यांनी सांगितलं. अपंग व्यक्तींना अपंग न म्हणता त्यांच्यासाठी दिव्यांग हा शब्दप्रयोग करायला हवा अशी भूमिका त्यांनी मांडली. महापुरुषांच्या पुतळ्यांची तसंच त्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न करायला हवेत असं सांगतानाच येत्या 26 जानेवारीपासून हा प्रयत्न सुरू करायला हवा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. या कार्यक्रमात मोदींनी नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. आधुनिक संपर्क साधनांमुळे जग जवळ आलं असून हल्लीच्या मुलांची जिज्ञासा आणि कल्पनाशक्ती वाढली आहे. म्हणूनच मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी शिक्षण पद्धती अंमलात येणं आवश्यक असल्याचं मत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं. धरणगाव तालुक्यात चावलखेडे इथं निळकंठेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रामीण भागातल्या एखाद्या शिक्षण संस्थेनं 50 वर्षांचा टप्पा पूर्ण करणं ही मोलाची गोष्ट आहे. या संस्थेमुळे इथल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळू शकेल. विद्यार्थ्यांना केवळ कारकुनी शिक्षण न देता व्यावसायिक शिक्षण दिलं गेलं तर उत्तम रोजगार असलेली तरुण पिढी निर्माण होईल असं ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धीला वाव देणाऱ्या शिक्षण संस्थांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहील असं आश्वासन तावडे यांनी दिलं. यानंतरच्या बातम्या काही क्षणातच. दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर 2015 मधल्या महत्त्वाच्या घडामोडी, ऐतिहासिक घटनांचे पडसाद, राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आर्थिक घडामोडी, विविध क्षेत्रातले पुरस्कार, सन्मान, क्रीडा क्षेत्रावरचा दृष्टिक्षेप, सरत्या वर्षातल्या या महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित विशेष कार्यक्रम दृष्टिक्षेप सरत्या वर्षातल्या बातम्यांवर. प्रसारण 31 डिसेंबर 2015 संध्याकाळी 7:30 ते 8:30. पुनर्प्रसारण 1 जानेवारी 2016 सकाळी 9 ते 10 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. सामाजिक प्रसार माध्यमांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून त्यांचा गैरवापर करण्याकडेच बऱ्याच जणांचा कल दिसून येतो. सायबर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलंही मोठ्या संख्येने दिसू लागली आहेत. आजच मुंबईत दूरचित्रवाणीच्या एका अभिनेत्रीचा ईमेल आणि इतर माहिती हॅक करून तिला धमक्या देणाऱ्या एका 16 वर्षाच्या मुलाला पोलिसांनी दहिसरीतून ताब्यात घेतलंय. 1 लाख रुपये न दिल्यास तिच्याबाबतची सगळी माहिती उघड करण्याची धमकी या मुलानं दिली होती. याबाबत तपास चालू आहे. माहिती तंत्रज्ञान सेवेचा वापर करून अनेक व्यवहार ऑनलाईन करण्याचं प्रमाण देशभर वाढतंय. त्यामुळे एकीकडे एका क्लिकवर कामं होत असली तरी दुसरीकडे ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वेगानं वाढल्याचं चित्र दिसतंय.
आधुनिक जीवनशैलीत इंटरनेट म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला अविभाज्य घटक. जगाला जवळ आणणारं हे माध्यम आता केवळ माहिती शोधण्यापर्यंत मर्यादित राहिलेलं नाही, तर परस्परांतील संवाद ते ऑनलाईन व्यापारापर्यंत इंटरनेट वापराची व्याप्ती वाढलेली दिसते. केवळ एका क्लिकवर बँकेचे व्यवहार, उत्पादनांची खरेदी विक्री, आर्थिक आणि प्रशासकीय व्यवहार आता ऑनलाईन करण्याचं प्रमाण वेगानं वाढतंय. परस्पर संवादासाठी समाज माध्यमांचा वापरही वाढतोच आहे. ऑनलाईन विवाह नोंदणीच्या संकेतस्थळांचा वापर करून आयुष्याचा जोडीदार निवडणाऱ्यांची संख्याही कमी नाहीच. एका अर्थाने एका क्लिकनं आपलं जग सुकर करणारं हे माध्यम. असं असलं तरी ते सुरक्षित आहे असं मात्र म्हणता येत नाही, कारण ऑनलाईन व्यवहारांसोबतच गुन्हेगारीही ऑनलाईन होते. ऑनलाईन खरेदी विक्रीच्या व्यवहारांतली फसवणूक, ग्राहकांची माहिती चोरून त्याद्वारे केले जाणारे आर्थिक आणि बँकिंग व्यवहार, खरी ओळख लपवून होणारी आर्थिक आणि भावनिक फसवणूक असं या गुन्हेगारीचं व्यापक स्वरूप आहे. या पुढील काळातील ऑनलाईन व्यवहारांची अनिवार्यता आणि आपण सगळेच पाहत असलेलं डिजिटल भारताचं स्वप्न, या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या सायबर गुन्ह्यांना रोखणारी आणि नियंत्रित करणारी सक्षम यंत्रणा आवश्यक आहे. त्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांसोबतच सामान्य नागरिकांनाही सायबर साक्षर होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी सायबर कायदेतज्ञ ॲडव्होकेट प्रशांत माळी आपल्या स्टुडिओत आलेत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. साडूच्या बातम्यात आपलं स्वागत. मुळात सायबर गुन्हा म्हणजे काय या प्रश्नानं आपण सुरुवात करू आपलं पुढे वळण्यापूर्वी. सायबर गुन्हा म्हणजे संगणक किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जेव्हा काही गुन्हा घडतो तेव्हा त्याला आपण सायबर गुन्हे असं म्हणतो. तर पण जो आपल्याकडे कायदा आहे, माहिती व तंत्रज्ञान कायदा, त्याच्यामध्ये जर फक्त संगणक वापरला आणि आपण इंटरनेट न वापरता जरी कोणावर गुन्हा घडला तरी पण आपण सायबर गुन्हा असं त्याला म्हणू शकतो. त्याची व्याप्ती सांगता येईल? आता त्याची व्याप्ती जी आहे ती खूप मोठी झालेली आहे. तुमच्याकडे जर संगणक नसेल किंवा तुमच्याकडे मोबाईल फोनही नसेल तरी तुमच्यावरती सायबर गुन्हा घडू शकतो, कारण तुमचं कुठलीही वाईट चित्रफित बनवली जाऊ शकते किंवा तुमच्या बँकेतनं तुम्हाला न सांगता तुमच्या बँकेतनं पैसे तुमचे गहाळ होऊ शकतात. त्यामुळे त्याची व्याप्ती ही जगभर झालेली आहे. त्याची व्याप्ती ही प्रत्येक जनमान्याला लागू पडते आणि ती कोणावरही उद्या सायबर गुन्हा घडू शकतो. ऑनलाईन व्यवहारामध्ये आताच आपण एक कॅप्सूल बनवली होती, त्यात म्हटलंय की ऑनलाईन व्यवहारांचे जसे वापर वाढलेत तसे त्याचे गुन्हेही वाढलेत. तर कशा प्रकारची फसवणूक ह्या रोजच्या जगण्यामध्ये होऊ शकते? सायबर क्राईम म्हणजे सायबर फ्रॉडची जी गुन्हेगारी आहे, गुन्हे घडण्याचे जे प्रमाण आहे ते भरपूर वाढलं आहे. तुम्ही जर पोलीस स्टेशन्समध्ये सायबर क्राईम पोलीस स्टेशन किंवा सायबर सेल्स मुंबई, ठाणा, वाशी इकडे जर तुम्ही त्यांचा जो पूर्णपणे त्यांचं जर सायबर क्राईममधनं जवळजवळ 85 to 90% हे फक्त फ्रॉडचे गुन्हे त्यांच्याकडे घडतात. तर कुठच्या पद्धतीचे घडतात? तर क्रेडिट कार्ड फ्रॉड्स, तुमचे ऑनलाईन बँकिंग फ्रॉड्स किंवा मोबाईलद्वारे फ्रॉड करणं किंवा फेसबुकद्वारा एखाद्या एक सिंगल मदर किंवा सिंगल स्त्री असते तिच्याशी संवाद साधून मग तिच्याशी गोड बोलून मग तिच्याकडनं पैसे लुबाडणे, हे जास्त फ्रॉड वाढले. पण बँकिंगचे जे फ्रॉड्स आहेत ते सर्वात जास्त आज घडीला वाढलेले आहेत. पार 2,000 रुपयापासून ते 2 कोटीपर्यंत आम्ही असले विविध केस हाताळत आहोत. असं म्हणतात की गुन्हेगार नेहमी पोलिसांच्या पुढे 4 पावलं पळत असतो. सायबर गुन्ह्यांचा जो विषय होतो तर 10 पावलं ते पुढे पळतात, कारण ही सगळी तरुण पिढी तंत्रज्ञानयुक्त मोबाईल, कॉम्प्युटर वापरणारी, संगणक चांगल्या पद्धतीनं ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेली पिढी याच्यामध्ये. आपल्याकडचं चित्र काय? आता काय झालंय की हा जो संगणकाच्या इर्दगिर्द जे गुन्हे घडतात म्हणजे सायबर गुन्हे जे घडतात त्याची व्याप्ती पटपट होते आणि तेवढं अपडेशन्स करणं कोणालाही जमणं शक्य नाही. पण मी स्पष्ट सांगायचं तर पोलिसांना 10 पैकी 7 मार्क तर देऊ इच्छितो, कारण आपल्याकडे बऱ्यापैकी तपास चालू आहेत. पण रोज इतका बदल होतो आणि नवीन नवीन प्रकारचे फ्रॉड्स आणि नवीन नवीन प्रकारचे सायबर क्राईम उदयास येतात की ह्याच्याबरोबर जे पोलिसांनी चालायला पाहिजे किंवा जी आपली लॉ अँड एन्फोर्समेंटची यंत्रणा आहे ती चालायला पाहिजे ती तितकी होत नाही आहे. पण त्याच्यासाठी विविध कारणं पण आहेत, कारण हा गुन्ह्याचे स्वरूप आंतरराष्ट्रीय असतं. ह्याचे जे एव्हिडन्स असतात, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स जे आपल्याला हवे असतात, IP ॲड्रेस हवे असतात, ते परदेशी असतात. हे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, गुगल, फेसबुक, ट्विटरसारख्या, हे पोलीस यंत्रणेला तितकं सहकार्य करत नाही. ते
वेळेस त्यांना ते तितके एव्हिडन्स मिळून देत नाही, मग ह्यांची भरपूर खूप वेळा नाचक्की होते. खूप वेळा तो एव्हिडन्स खूप वेळाने मिळतो, मग त्याचं ते महत्त्व निघून जातं आणि मग आपल्याला हे सायबर फ्रॉड्स किंवा हे सायबर क्राईममध्ये इन्व्हेस्टिगेशन करताना विविध प्रॉब्लेम्स येतात. देशपातळीवर या संदर्भात काही प्रयत्न चालू आहेत, कसं काय? सेंट्रल गव्हर्नमेंटनी खरं तर ह्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे जे गुगल, फेसबुक सारख्या मोठ्या कंपन्या आहेत ह्यांचे सर्व्हर्स आपल्या भारतामध्ये आणून ठेवणं कंपल्सरी करणं खूपच गरजेचं झालं आहे, कारण इतके फ्रॉड्स आणि इतके क्राईम्स वाढत आहेत. आज जर तुम्ही साधा मर्डर किंवा रेप असेल तरी पण त्याच्यामध्ये आहेत त्याला आपण रॅन्समवेअर असं म्हणतो. म्हणजे संगणकामध्ये एखादं मॅलवेअर किंवा जे सॉफ्टवेअर ट्रोजन टाकून तुमच्याकडनं खंडणी वसूल करणं. म्हणजे हे अक्षरशः छोटे छोटे कंपनी सेक्रेटरी, CS किंवा छोट्या ऑफिसेस ह्यांना ईमेलद्वारा किंवा कुठल्याही लिंकद्वारा तुमच्याकडे एक सॉफ्टवेअर डाउनलोड केलं जातं, त्याला आपण रॅन्समवेअर सॉफ्टवेअर असं म्हणतो. ते सॉफ्टवेअर तुमच्या पूर्ण हार्ड डिस्कला इन्क्रिप्ट करून टाकतं, म्हणजे अर्थहीन करून टाकतो. फक्त एकच त्याच्यामधला जो JPG फाईल असते त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन लिहिलेलं असतं. जेव्हा तुम्ही संगणक ओपन करता सगळे फाईल्स तुम्हाला इन्क्रिप्ट झालेले दिसतात आणि जेव्हा तुम्ही ह्या JPG फाईलवर क्लिक करता तेव्हा तिथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स असतात की $500 तुम्ही भरलेत तर हे सगळ्या तुम्हाला अर्थपूर्ण तुमचा डेटा कसा करता येईल हे देतं. रॅन्समवेअरचं जे प्रमाण आहे ते छोट्या मोठ्या बिझनेसेसला आणि सामान्य माणसाला हे ह्या वर्षी पूर्ण वाढताना दिसतंय. आणि दुसरे जे DDoS अटॅक्स म्हणा किंवा लहान लहान मुलांना फेसबुकद्वारे किंवा ट्विटरद्वारा आणि स्त्रियांना टार्गेट करून त्यांच्याकडनं ब्लॅकमेल करून पैसे उखडणं, हे जास्तीत जास्त क्राईम आता समोर येण्याची संभावना दिसते पूर्णपणे. त्यावर आपण हतबलपणे पाहत राहणार आहोत, काही त्याच्यावर उपाय नाही करता येणार? ह्याचा सर्वात मोठा उपाय म्हणजे समाजात जनजागृती करणं. सायबर सुरक्षाबद्दल जनजागृती करणं हे आज इतकं इम्पॉर्टंट झालेलं आहे. मला तर असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये सायबर सुरक्षता कशी घेता येईल. आपण संगणक घेतला आपल्या संस्कृतीमध्ये, आपण मोबाईल फोन घेतला, इंटरनेटचा वापर घेतला, चॅटिंग घेतला, व्हॉट्सॲप घेतलं, पण त्याची सुरक्षताबद्दल कुठेतरी आपल्याला विसर पडलाय. तर स्टेटच्या पातळीवर, देशाच्या पातळीवरती एक मोहीम क्रांती करणं सायबर सुरक्षता अवेअरनेससाठी, म्हणजे ही जर जनजागृती झाली तरच आपण हा जो दानव आपल्यापुढे सायबर सुरक्षताबद्दल उभा दिसलाय त्याला आपण लढू शकतो. सायबर सुरक्षेसाठी असा वेगळा कायदा? सायबर क्राईम, सायबर सुरक्षता, डेटाची चोरी वगैरे यासाठी आपल्याकडे एकच कायदा आहे आणि त्या कायद्याचं नाव आहे माहिती व तंत्रज्ञान कायदा 2000. त्याच्यामध्ये 90 कलमं आहेत आणि हा अतिशय चांगला पूर्ण जगातला कम्पॅटेबल असणारा आपण ड्राफ्ट केलेला हा आपल्याकडे सध्या कायदा आहे. ह्याच्यात जरूर काही ना काही बदल होणं गरजेचं आहे, कारण 2008 साली याचं शेवटचं अमेंडमेंट झालं होतं. आज आपण 2016ला आहोत आणि प्रत्येक 2-1 वर्ष तरी ह्याचं अमेंडमेंट होत राहावं, कारण ई-कॉमर्स आलंय, आता ई-कॉमर्सचे डिस्प्यूट्स बाजारात आलेत, त्याच्यासाठी इफेक्टिव्ह कायदा नाही आहेत लोकांसाठी. सगळे खरेदी तर करतायत, पण जर त्यांना चुकीच्या वस्तू मिळाल्या तर ते कसे ग्रीव्हन्स हँडल करणार. जर तुमच्या बदनामी झाली तर मग दावा कसा दाखल करणार तुम्ही. ऑनलाईन डिफेमेशनच्या केसेस भरपूर वाढलेल्या आहेत. ऑनलाईन डिफेमेशन किंवा ऑनलाईनवरती अभद्र बोलण्यामुळे डिव्होर्सच्या केसेस वाढलेल्या आहेत. तर ह्या सगळं सेटल करण्यासाठी हा कायदा सक्षम करणं पण आपल्याला आता गरजेचं झालेलं आहे. एक सामान्य माणूस हा जी मुलाखत पाहतोय, जो बँकिंग करतो आहे मोबाईलवर किंवा मोबाईल वापरतो आहे, फेसबुकचा तुम्ही उल्लेख केलात, त्यानं काय काळजी घ्यावी? अगदी 5-10 मुद्दे आम्हाला सांगा. आपण पॉईंटच्या हिशोबाने मुद्दे मांडतोय की आपल्याकडे जर अधिक पैसे असतील आपल्या बँकेमध्ये तर तुम्ही ते FD मध्ये ठेवावे व बँकेला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आपण देण्यात यावे की ते ऑनलाईन त्याच्यामध्ये कुठलंही ट्रान्झॅक्शन होऊ नये, म्हणजे बाकीची तुमची जी मुबलक पैसे असतील ते कुठल्याही फ्रॉडने वाचतील. कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन फोन बँकिंग करणे टाळावे, कारण विशिंगचा स्कॅम खूप मोठ्याने पद्धतीने वाढलेला आणि आपण कुठल्याही परिस्थितीत असू शकू आणि फोन हँडल करून आपल्याकडे स्कॅम होऊ शकतात. तुमच्या जर कधी वीकेंडला तुमचं सिम कार्ड डिॲक्टिवेट झालं तर त्वरित दुसऱ्या फोनवरनं बँकेला फोन करून तुमचं
बँकिंग फ्रीज करून टाकण्यात यावे, कारण सिम एक्सचेंज नावाचे फ्रॉड पूर्ण भारतभर घडत आहेत, जगभर घडत आहेत. ते सायबर कॅफे किंवा सार्वजनिक ठिकाणून कृपया करून ऑनलाईन बँकिंग करू नका, ते खूपच अनसेफ आहे. आजच आपला पिन व पासवर्ड बदला. आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तुमचा पिन व तुमचा पासवर्ड ऑलरेडी लीक झालेला असणारच आहे. आत्ताच आपल्या जीमेलच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही चेक करा की कोणी तुमच्या इथे काही फिल्टर्स लावलेत का, किंवा कोणी तुमच्या इथे फॉरवर्डिंग काही लावलंय का, कारण त्याद्वारे फ्रॉड छोट्या छोट्या कंपन्यांना खूप लुबाडलेलं येते. त्याला आपण इन्व्हॉइसिंग फ्रॉड असं म्हणतो. वापरात नसलेली बँकची खाती जी असतात ती तुम्ही त्याच्यातनं पैसे तुम्ही काढून टाकण्यात यावे. आपल्या जीमेलमध्ये तुम्ही 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन जरूर लावाय, त्याकडे तुमच्या पैसे सिक्युअर राहतील. आपल्या बँकेचा URL नेहमी सेव्ह करून ठेवावा तुमच्या आपल्या बुकमार्कमध्ये. त्याने काय होईल की जर कोणी चुकीचा URL पाठवला तर तुम्ही त्याच URL वर क्लिक कराल आणि तुमची बँकिंग व्यवस्थित होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुमच्यावर कधी फ्रॉड घडला आणि तुम्ही त्या फ्रॉडशी लढा लढलात तर त्याच्याबद्दल माहिती तुमच्या दुसऱ्या मित्रांना, तुमच्या फॅमिली मेंबर्सला जरूर देणे, कारण माहिती भरपूर कमी आहे आणि लोक चाचपडत आहेत की कसं आपण ह्याच्यावर विजय मिळवणार म्हणून. प्रशांतजी, इथंच आपण थांबू. हा संदेश लोकांनी घेऊनच कॉम्प्युटरकडे पाहावं, त्यांच्या मोबाईलकडे पाहावं आणि ऑनलाईन बँकिंगच्या व्यवहारांकडे पाहावं, या संदेशावर आपण थांबतोय. प्रशांतजी, या मुलाखतीबद्दल खूप खूप धन्यवाद. आदिवासी समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याचा निर्धार आज लातूर इथं झालेल्या आदिम विकास परिषदेच्या कार्यशाळेत करण्यात आला. नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळवण्यासाठी लागणारं जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना आदिम समाजाला, विशेषतः कोळी समाजाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. या प्रमाणपत्रासाठी 1950 सालच्या पूर्वीचा पुरावा गरजेचा असतो. ही अट काढून टाकावी, तसंच जातीचं प्रमाणपत्र देण्याची पद्धत सोपी करावी, रक्ताच्या नातेवाईकांची शपथपत्राची अट रद्द करावी आदी मागण्या या कार्यशाळेत करण्यात आल्या. दुष्काळी स्थितीवर मात करताना परभणीतल्या सूरपिंपरी इथल्या शेतकऱ्यांना आपल्या 3 एकर शेतात योग्य नियोजनातून पपईचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे. पारंपरिक पिकांना लागणारं पाणी आणि उत्पादनाची शाश्वती नाही, अशा स्थितीत सूरपिंपरी इथले शेतकरी विलास बाबर यांनी पपईच्या शेतीचा मार्ग निवडला. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची कमतरता तर होतीच, अशाही स्थितीत पाण्याचं ठिबक सिंचनाद्वारे योग्य नियोजन करत त्यांनी आपल्या 3 एकर शेतीत पपईची लागवड केली. तैवान 786 या जातीच्या रोपांची त्यांनी 8 बाय 6 फुटावर लागवड केली. सलग 3 वर्ष झाला दुष्काळ आहे मराठवाड्यामध्ये. पाखराला प्यायला सुद्धा पाणी नाही अशी परिस्थिती आहे. एवढ्या परिस्थितीतून सुद्धा आम्ही हा बाग जोपासलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून पपईच्या उत्पादनाला सुरुवात झाली असून त्यांनी आजपर्यंत 60 टन पपई विकली आहे. दिल्ली, मुंबई, हैदराबाद आदी ठिकाणच्या बाजारपेठेत त्यांनी आपला माल पोहोचवला. सुरुवातीला त्यांना 14.5 रुपये प्रति किलो याप्रमाणे चांगला भाव मिळाला. लेकराला प्यायला पाणी द्यायला झालोत, पण बागायला पाणी द्यायलोत, परंतु एवढा सगळा मेहनत करून टंचाईच्या परिस्थितीमध्ये बाग तयार करून देखील बाजारामध्ये ह्या मालाला जेवढ्या पाहिजे त्या किंमत काही मिळायला तयार नाही. खताची योग्य मात्रा, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचं नियोजन, त्याचबरोबर शेणखताचा वापर यामुळे त्यांना पपईचं भरघोस उत्पादन मिळालं आहे. दुष्काळात पारंपरिक शेतीला या तरुण शेतकऱ्यांनी शोधलेला उपाय परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतोय. पिंपरी चिंचवड इथं होणाऱ्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर डी.वाय. पाटील विद्यापीठ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं एकदिवसीय पूर्व संमेलन आज घेण्यात आलं. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीनं झाली. पूर्व संमेलनाची कल्पना चांगली असून त्यामुळे रसिकांचा कल लक्षात येईल, असं 88व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी सांगितलं. आगामी संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हेही यावेळी उपस्थित होते. वाशिम जिल्ह्यात रिसोड इथं गजानन महाराज साहित्य संघाच्या वतीनं राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. अरुण लोथे यांच्या हस्ते संमेलनाचं आज उद्घाटन झालं. आजच्या पिढीला साहित्यातून मार्गदर्शन व्हावं हा या संमेलनामागचा उद्देश असल्याचं संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक जयवंतराव हेलाडे यांनी सांगितलं. यावेळी झालेल्या कवी संमेलनात मोठ्या उत्साहानं कवी सहभागी झाले. ठाण्यात कालपासून कोळी आगरी मालवणी महोत्सवाला सुरुवात झाली. महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाचं उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांच्या हस्ते झालं. वृंदावन सोसायटीतल्या मैदानावर आयोजित या महोत्सवात कोळी, आगरी आणि मालवणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडण्यात आलेत.
या तीनही संस्कृती आणि परंपरा दर्शवणाऱ्या विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळते. हा महोत्सव 4 जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकानं कोल्हापूर जिल्ह्यात कोरोची इथल्या बेकायदेशीर मद्य कारखान्यावर काल मध्यरात्री छापा टाकून सुमारे 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी 6 जणांच्या आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद करण्यात आलं. या 6 जणांना न्यायालयासमोर हजर केलं असता 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कारखान्याचा मुख्य मालक संजय माने यानं कर्नाटकातल्या 5 जणांच्या मदतीनं स्वतःच्या घरात हे मद्य तयार केल्याचं स्पष्ट झालंय. आणखी काही ठिकाणी बेकायदेशीर दारू कारखाने चालवले जात असल्याची माहितीही त्याच्याकडून मिळाली असून अधिक तपास चालू आहे. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाचे 50हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. हवामान. काश्मीरमध्ये काही भागात ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. श्रीनगरमध्ये उणे 9 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात आज नांदेड इथं 4.5 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 14, नागपूर 29 आणि 10, पुणे 28 आणि 7, औरंगाबाद 30 आणि 8, नाशिक 28 आणि 8, कोल्हापूर 29 आणि 15, रत्नागिरी 34 आणि 19, सोलापूर 32 आणि 14 आणि अमरावती कमाल 30, किमान 11 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राज्यात शेतीची उत्पादकता वाढवण्याकरता अधिक गुंतवणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. नितीन गडकरी यांच्या हस्ते अमरावतीत सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांचं भूमिपूजन. राज्यात 50 स्मार्ट गावं तयार करण्याच्या दृष्टीनं सरकारचा प्रयत्न सुरू. राज्य विधान परिषदेच्या 7 जागांसाठीचं मतदान पूर्ण. मतमोजणी येत्या 30 तारखेला. स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया मोहिमेच्या यशस्वीतेसाठी राज्य सरकारांनी पुढाकार घेण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी शिक्षण पद्धती आवश्यक असल्याचं एकनाथ खडसे यांचं प्रतिपादन. आणि उत्तर भारतासह काश्मीरमध्ये थंडीचा कडाका वाढला. राज्यातही गारठा कायम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.